26 जून जागतिक अंमली पदार्थ विरोधी जनजागृती दिन म्हणून साजरा करण्यात आला। या दिनानिमित्ताने देशभरात विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। व्यसनमुक्त समाजाची निर्मिती आणि युवकांना अंमली पदार्थांच्या विळख्यातून दूर ठेवण्याचा संदेश यावेळी देण्यात आला। दरवर्षी 26 जून रोजी जागतिक अंमली पदार्थ विरोधी जनजागृती दिन साजरा केला जातो। या दिवसानिमित्ताने ठाणे ग्रामीण पोलीस कार्यालय अंतर्गत कुळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीने अल्कोहोलिक अनॉनिमस या सामाजिक संस्थेच्या वतीने जनजागृती व्याख्यानाचे आणि समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। अंमली पदार्थाच्या सेवनामुळे आरोग्य, कुटुंब आणि समाजावर होणारे दुष्परिणाम याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले। अंमली पदार्थांचे व्यसन ही गंभीर सामाजिक समस्या आहे। युवकांनी व्यसनापासून दूर राहून शिक्षण, क्रीडा, सकारात्मक उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे। प्रत्येक नागरिकाने व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले। यावेळी अल्कोहोलिक अनॉनिमस या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेकांनी आपले अनुभव मांडले। व्यसनाधीनता हा गंभीर आजार असून त्यावर उपचार नसला तरी व्यसनाधीनतेपासून मुक्तता शक्य असल्याचे यावेळी अनुभवातून सांगण्यात आलं। या कार्यक्रमाला मुरबाड विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लाड, कुळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे, पोलीस उपनिरीक्षक प्रितेश पाटील यांच्यासह सर्व पोलीस बांधव, अल्कोहोलिक अनॉनिमस या सामाजिक संस्थेचे सभासद, विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते, शाळकरी, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा कार्यक्रम वांगणी पश्चिम येथील श्री विठ्ठल माऊली मंदिर सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता। दरम्यान जागतिक अंमली पदार्थ विरोधी जनजागृती दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून नागरिकांमध्ये व्यसनाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। व्यसनमुक्त समाज हीच काळाची गरज आहे। जनजागृती आणि सामूहिक प्रयत्नांच्या माध्यमातूनच अंमली पदार्थांच्या विळख्यातून समाजाची मुक्तता शक्य आहे। त्यामुळे निश्चितच अशा समुपदेशन कार्यक्रमाच्या आयोजनाने समाजाला आवश्यक फायदा होऊन सामाजिक परिवर्तन घडवण्यासाठी मदत होणार हे मात्र नक्की। अरुण बैकर, वृत्त मराठी, वांगणी। लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब।